नवापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक आणि बाल संस्कार केंद्रांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय। श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सामुदायिक वाचन, भूपाळी आरती, नैवेद्य आरती आणि इतर वाचन करण्यात आले। सकाळी आरतीनंतर श्री स्वामी समर्थांचा षोडशोपचार, पूजा, अभिषेक आणि स्वामींचे पाद्यपूजन व प्रसाद वाटप करून नैवेद्य आरती करण्यात आली आहे। मार्गदर्शन करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आलाय। स्वामींच्या दरबारी विविध फुलांनी सजवण्यात आला होता। उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम होती। श्री गुरुपूजन झालं त्यानंतर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद स्वीकारण्यासाठी आणि प्रतिज्ञा घेण्यासाठी शपथ ग्रहण सेवेकऱ्यांनी केले। महाआरती होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। महिला सेवकांची संख्या अधिक होती। उपस्थित सेवेकरी बंधू भगिनींनी गुरूंचं महत्त्व तसेच त्यांचे स्थान याबाबत माहिती दिली आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, नवापूर तालुका शिक्षक प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष धर्मेश पाटील दर्शनासाठी आले होते। यावेळी त्यांना ज्येष्ठ सेवेकरी अशोक रणधीरे आणि केंद्र प्रतिनिधी निलेश सोनार यांनी नित्यसेवा पुस्तक भेट दिली आहे। नित्य सेवेकरी पंकज सोनार याला रुपाली चौधरी यांनी आपल्या यूट्यूब चॅनलमधून आलेल्या पैशातून नवीन ड्रेस भेट म्हणून दिला। केंद्रामध्ये शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर।